6 तारखेला सकाळी तो बोस्टनहून पोहोचेल दिल्लीला. नंतर एक आंदोलन सुरू होईल असं त्यांनी मला सांगितलं की कॉक्रोच जनता पार्टी काढल्यानंतर जो पाठिंबा मिळालेला आहे तो ऑनलाईन स्वरूपाचा आहे आणि अभिजितला हे बघायचं आहे की ऑनलाईन पाठिंबा इतक्या करोडो लोकांनी जो दिला तो प्रत्यक्षात किती रस्त्यावर येणार आहे. अभिजितसाठी सुद्धा धोक्याची सूचना हीच आहे की जे नरेटिव्ह सरकारने प्रस्थापित केलेलं आहे तशाच कारणांमुळे त्याला अटक सुद्धा होऊ शकते. अटक करणे आणि अटक करून नंतर जामीन मिळेपर्यंत त्या व्यक्तीचा मानसिक त्रास छळ करणे हे सगळं सरकारचं काम जे आहे ते बेकायदेशीर आहे. सरकार त्याला अटक करणार सुद्धा नाही कदाचित लगेच, कारण की त्यांना हे बघायचं असेल सरकारला की याला कोण कोण पाठिंबा देतात, किती पाठिंबा मिळतो, की सरकारतर्फे अभिजितच्या आंदोलनामध्ये मुद्दाम काही जण घुसवले जातील, ज्यांना देशविरोधी घोषणा द्यायला लावतील, कधी जाळपोळ करायला लावतील. जेनझी आपण म्हणतो ते सगळे पीडितले लोक नाराज आहेत सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी जी आहे ती प्रत्यक्षात रस्त्यावर उतरणार का असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित करण्यात येत होता. मात्र आता अभिजित दिपके जे आहेत त्यांनी स्वतःच याबद्दल जाहीर आवाहन केलेलं आहे. खरं तर 6 जून रोजी दिल्लीमध्ये अभिजित दिपके जे आहेत ते रस्त्यावर उतरणार आहेत, आंदोलन करणार आहेत आणि त्यांच्यासह सर्व जे त्यांना फॉलो करणार आहेत ते देखील त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. अनेक जण त्यांनी आवाहन केलं आहे की त्यांनी उपस्थित राहावं आणि याच विषयावरती खरं तर अभिजित दिपके यांनी असीम सरोदे यांना देखील कॉल केलेला होता. नेमकं त्यांची काय चर्चा झाली आहे, कशा पद्धतीने तयारी झाली आहे याच विषयावर बोलण्याकरिता आता माझ्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत. सर, तुम्हाला देखील कॉल आलेला होता अभिजित दिपकेंचा, काय नेमकी चर्चा झाली? अभिजितने मला फोन केला होता बोस्टनहून आणि त्याची अशी इच्छा आहे की भारतात तो आला पाहिजे. त्यांनी भारतात यावं अशी अनेकांचीच इच्छा आहे, परंतु माझं व्यक्तिगत मत असं होतं की कोणती पूर्वतयारी न करता आत्ता त्यांनी भारतात येऊ नये, कारण की सरकार ज्या पद्धतीने दडपशाही करताय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सरकारला मान्य नाही. विरोधी मत ज्यांचं असेल त्यांना कायद्याच्या यंत्रणांचा त्रास द्यायचा ही जी प्रक्रिया आहे, त्यामुळे मी अभिजितला असं सुचवलं होतं की आत्ताच त्यांनी येऊ नये. त्याला सुद्धा अटक होऊ शकते अशी एक मनात भीती असल्यामुळे मी त्याला ते सांगितलं. परंतु अभिजितने सांगितलं की माझा पूर्ण निश्चय झालेला आहे, मला अटक झाली तरी चालेल, जेलमध्ये टाकलं तरी चालेल, परंतु नीट परीक्षेचा जो घोटाळा झालेला आहे, पेपर फुटीचं जे प्रकरण आहे आणि याच्यातून हे पुढे आलेलं आहे की 30-35 हजार मुलांच्या भवितव्याशी सरकारने सातत्याने खेळ सुरू केलेला आहे. मागच्या वेळेस सुद्धा असेच पेपर लीक झाले होते आणि भ्रष्टाचार त्याच्यामध्ये आहे असं उघड झालेलं होतं. त्यामुळे अभिजितचं म्हणणं असं आहे की ज्यांना एका परीक्षेचं व्यवस्थापन नीट करता येत नाही त्या लोकांच्या हातात देशाचं व्यवस्थापन असणं हे अत्यंत वाईट आहे. आणि जेनझी म्हणून जो युवकांचा एक आपण वयोगट म्हणू, त्यांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे, राग आहे. हे सुद्धा अभिजितनी कॉक्रोच जनता पार्टी नावाने पक्ष काढल्यावर त्याला जो ऑनलाईन पाठिंबा मिळाला त्याच्यातून दिसलेला आहे. म्हणून अभिजितचं म्हणणं आहे की तो इथे नक्की येणार. त्यानुसार 6 तारखेला सकाळी तो बोस्टनहून पोहोचेल दिल्लीला आणि त्यांनी सांगितलं की अनेक जण दिल्लीला एअरपोर्टवर येतील त्याला भेटायला. तिथून ते संसद मार्ग पोलीस स्टेशनला जातील, पोलिसांना जंतर मंतरवर ज्या कार्यक्रमाची माहिती देतील आणि जंतर मंतरवर एक आंदोलन सुरू होईल असं त्यांनी मला सांगितलं. नक्कीच त्यांचं सर्व नियोजन झाले. मात्र कायदेशीर दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं सर, की कितपत योग्य ठरणार आहे, कितपत त्याचा प्रभाव पडणार आहे? शेवटी कसं आहे की कॉक्रोच जनता पार्टी काढल्यानंतर जो पाठिंबा मिळालेला आहे तो ऑनलाईन स्वरूपाचा आहे. ऑनलाईन स्वरूपाचा पाठिंबा जेव्हा असतो तेव्हा एक सोपी गोष्ट असते की आपण एक बटन दाबून तो पाठिंबा देतो आणि सदस्य होतो. तर तसा पाठिंबा अभिजितला हा अत्यंत विस्मयकारी स्वरूपाचा मिळालेला आहे. त्याच्यामुळे भाजप हा एक धनाढ्य आणि बलाढ्य पक्षसुद्धा हादरून गेलेला आहे की त्यांची जेवढी फॉलोअर्सची संख्या नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या तिप्पट पद्धतीने अभिजितला पाठिंबा मिळालेला आहे. म्हणून हे लक्षात घ्यायला पाहिजे की आजच्या पिढीमध्ये जो राग आहे सरकारविरुद्ध, सरकारच्या कार्यपद्धतीच्या विरुद्ध आणि लोकांचे प्रश्न मुख्यत्वे न मानता पर्यावरणाची नासधूस करणं, जनतेच्या निधीचा गैरवापर करणं, विनाकारण परदेश दौरे करणं, दिखाऊ स्वरूपाचे प्रदर्शनी आणि जाहिरातबाजीचे कार्यक्रम करणं हे आजच्या पिढीला आवडत नाही आहे. त्यांना म्हणायचं आहे की आम्हाला या गोष्टींना नकार आहे आमचा, तर तो नकार सुद्धा नोंदवू दिला जात नाही.
या संदर्भात मग अभिजितनी जी कॉक्रोच जनता पार्टी सुरू केली त्याच्याकडे अगदी तुच्छतेने बघून चालणार नाही. यांनी काय होणार आहे, हा केवळ ऑनलाईनच पाठिंबा आहे असं म्हणून चालणार नाही. त्यांनी देशभरातल्या युवकांच्या रागाचं एकत्रीकरण या निमित्ताने केलेलं आहे आणि त्याच्याकडे थोडं आदराने बघायला पाहिजे, एक महत्त्वाची घडामोड म्हणून बघायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच आपण पाहतोय तसं तुम्ही जसं म्हणालात की आम्ही देखील युवकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्यांच्याकडून देखील असं सांगण्यात आलं की युवकांचा रोष जो आहे तो त्यातून व्यक्त होतोय. मात्र काही जणांकडून असं देखील म्हणण्यात येत आहे की त्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते काही पाकिस्तानातले किंवा त्यांना देखील काही जणांकडून म्हणण्यात आलं की तुम्ही पाकिस्तानचे वगैरे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले, फॉलोअर्स तिकडचे म्हणण्यात आलं. काय वाटतं? काय आहे, भारतीय जनता पक्ष या पक्षाने बरेचदा एक नरेटिव्ह प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सतत त्यांनी या सगळ्या सोशल मीडियाचा राजकीय कारणांसाठी गैरवापर केलेला आहे असं मला वाटते. आता सुद्धा अभिजितच्या संदर्भात किंवा कॉक्रोच जनता पार्टीच्या संदर्भात त्यांनी एक आतापासून नरेटिव्ह प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गैरसमज सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे की अभिजितला या कॉक्रोच जनता पार्टीसाठी कोणता तरी परदेशी फंड मिळतो, याच्यामागे परदेशी हात आहे, याला देश उलथून टाकायचा आहे, याला राष्ट्रविरोधी अभियान चालवायचं आहे, अशा पद्धतीने त्यांनी एक नरेटिव्ह प्रस्थापित केलेला आहे. आणि ते करणं म्हणजे त्यांचा राजकारणाचा भाग आहे. पण आजचे युवक किंवा आजची पिढी ही अशा गोष्टींना भुलणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की अभिजितसाठी सुद्धा धोक्याची सूचना हीच आहे की जे नरेटिव्ह सरकारने प्रस्थापित केलेलं आहे तशाच कारणांमुळे त्याला अटक सुद्धा होऊ शकते. आपण पाहिलं की सोनम वांगचुक यांना सुद्धा अशाच पद्धतीने अटक करून विनाकारण कारागृहामध्ये डांबण्यात आलं आणि नंतर काहीच पुरावा नसल्यामुळे त्यांना सोडण्यात आलं. तर अटक करणे आणि अटक करून नंतर जामीन मिळेपर्यंत त्या व्यक्तीचा मानसिक त्रास, छळ करणे हे सगळं सरकारचं काम जे आहे ते बेकायदेशीर आहे आणि ते संविधान विरोधी काम असल्यामुळे त्यासाठी मात्र अभिजितची तयारी आहे असं त्यांनी सांगितलं की माझा त्रास मला दिला, माझा छळ झाला तरी चालेल, मी जेलमध्ये जायला तयार आहे, पण मी आता हे प्रश्न जाहीरपणे मांडणार. आणि अभिजितलाही बघायचं आहे की ऑनलाईन पाठिंबा इतक्या करोडो लोकांनी जो दिला तो प्रत्यक्षात किती रस्त्यावर येणार आहे हे त्याला बघायचं आहे. त्याला स्वतःला जोखून बघायचं आहे, स्वतःची ताकद वाढवायची आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा हक्क आहे, हे समजून घेऊन सरकारने त्याला अटक करू नये असं मला वाटते. दुसरी गोष्ट आहे की सरकार त्याला अटक करणार सुद्धा नाही कदाचित लगेच, कारण की त्यांना हे बघायचं असेल सरकारला की याला कोण कोण पाठिंबा देतात, किती पाठिंबा मिळतो, प्रत्यक्षात हे आंदोलन कोणत्या दिशेने जाते आणि खरोखर वाढते का, हे बघितल्यावर ते अटक करायची की नाही हे ठरवतील. हा सुद्धा एक महत्त्वाच्या शक्यतेचा भाग आहे. पण सर आता कुठेतरी फॉलोअर्स कमी होत नाहीयेत, पण फॉलोअर्सची जी संख्या झपाट्याने वाढत होती, जसं स्क्रोल केलं की फॉलोअर्स वाढायचे, तर आता ती कुठेतरी कमी होत गेले त्याचा वेग असं वाटतंय का? कारण आता तेवढेच फॉलोअर्स आहेत. नाही, जी काही फॉलोअर्सची संख्या आहे ती सुद्धा खूप मोठी आहे आणि सरकारने याची खूप मोठी धास्ती घेतली असं दिसते की सातत्याने अभिजितचे वेगवेगळे अकाउंट हे सस्पेंड केलेले आहे, बंद केलेले आहे. जर तुम्हाला एवढी भीती नसेल, तो क्षुल्लक असेल, तो फालतू असेल, तर मग तुम्ही एवढं महत्त्व का देता, त्याचं अकाउंट का सस्पेंड करता, त्याला नेहमी अकाउंट का काढावं लागतं नवीन? अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे हे अधिकार सरकारला दिलेले आहे का, हा प्रश्न जर आपण विचारला तर IT ॲक्टमध्ये काय सांगितलेलं आहे की कोणाचंही अकाउंट हे सस्पेंड करायचं असेल तर त्यांना तुम्ही शो कॉज म्हणजे कारणे दाखवा नोटीस दिली पाहिजे, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, त्याला समज दिली पाहिजे की याबद्दलच्या पोस्ट तुम्ही करू नका, नाहीतर आम्ही तुमचं सस्पेंड करू. योग्य कारणांसाठी अकाउंट सस्पेंड केलं पाहिजे. केवळ सरकारविरोधी मत कोणी मांडलं म्हणून त्याचं अकाउंट सस्पेंड करायचं, ही जी एकतर्फी पद्धत सरकारची आहे ती बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे त्याला जो आत्ता पाठिंबा आहे तो थांबलेला असला किंवा जेवढी मोठी संख्या आहे ती कायम असली तरीसुद्धा हा सरकारने समजून घेण्याचा भाग आहे की एक पूर्ण पिढी आपल्या विरुद्ध आहे. त्याला जेन-झी आपण म्हणतो, ते सगळे पिढीतले लोक नाराज आहेत सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल. ते जर सरकारने मोठ्या मनाने समजून घेतलं तर कदाचित अभिजित 6 तारखेला भारतात आल्यावर या आंदोलनाची दिशा मुद्दामून सरकार बिघडवण्याचा प्रयत्न करणार नाही. आता सर म्हणजे तुमचं ज्यावेळी बोलणं झालं त्यावेळेस तुम्ही काय कायदेशीर त्यांना गोष्टी सांगितल्या आहेत का? कारण तुमचा अनुभव होता. मला असं वाटते की म्हणजे मी अभिशी बोलताना हेच त्याला म्हटलं की हा शाहू फुले, शिवाजी महाराज, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे आणि इथे नेहमीच एक पुरोगामी, पुढे नेणारी धारणा चाललेली आहे. तर आपण त्यांच्या विचारांवर आधारित काम केलं पाहिजे.
महाराष्ट्राला महात्मा गांधींनी कर्मभूमी आपलं मानलं आणि इथे काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा अहिंसक शांततेचा मार्ग लोकशाही पद्धतीने वापरण्याचं आपलं कर्तव्य आहे, ते पाळायला पाहिजे. परंतु ही भीती मात्र व्यक्त केलीच जात आहे. अभिजितने मान्यच केलं की आपल्याला लोकशाही आणि शांततामय मार्गानेच आंदोलन करायचं आहे. त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. परंतु ही भीती योग्य आहे की सरकारतर्फे अभिजितच्या आंदोलनामध्ये मुद्दाम काही जण घुसवले जातील, ज्यांना देशविरोधी घोषणा द्यायला लावतील, कधी जाळपोळ करायला लावतील. त्यांनी जरी शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं तरी जेनझीचा जो रोष आहे तो कुठेतरी वाढेल असं वाटतंय का? कारण नेपाळमध्ये जी परिस्थिती झाली तसं काही नाही, इतक्या लवकर काही असं असंतोषाचं आंदोलन उभं राहत नाही. आता सुरुवात आहे. प्रत्यक्ष ऑनलाईन सपोर्ट करणारे किती जण रस्त्यावर उतरतात हे महत्त्वाचं आहे. कारण अभिजितनी मला एक सांगितलं, मी त्याला विचारला प्रश्न, हे सगळे जिल्ह्याचे अध्यक्ष होत आहेत, तालुक्याचे अध्यक्ष होत आहेत, कॉक्रोच जनता पार्टीचे, यांची नेमणूक तू करताय का? तर त्यांनी सांगितलं की नाही, मी नाही करत ही अपॉइंटमेंट, हे ते स्वतःचीच करतायत. त्यामुळे त्याला ते लोक माहीत पण नाहीत जे स्वतःची नेमणूक करून घेत आहेत. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की वैचारिकदृष्ट्या सक्षम असलेले, एका विचाराने प्रेरित झालेले लोक सगळे आहेत असं आपण म्हणू शकत नाही. हे सगळे जे पाठिंबा दिलेले लोक आहेत ते एक कॉमन धागा त्यांच्यातला की त्यांना व्यवस्था आणि यंत्रणा, लोकशाही पद्धतीने कामकाज न होणं याच्याबद्दलचा राग आहे. आजचे नेते जे दिखाऊ आणि जाहिरातबाजी पद्धतीने काम करतात, असे नेते भारताचे नसले पाहिजे. यामुळे भारताची प्रतिमा मलिन होते असं त्यांना वाटत आहे. हा त्यांच्या मनातला एक एक कॉमन धागा आहे. आता तुम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहात का? आणि आणखीन कोण कोण सहभागी होणार आहे? तर अभिजितनी मला सांगितलं की तुम्ही दिल्लीला या, 6 तारखेला आंदोलनामध्ये सहभागी व्हा. माझ्याप्रमाणेच माझा मित्र डॉक्टर विश्वंभर चौधरी याला सुद्धा त्याचा फोन आला. त्यांनी सुद्धा त्याला सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. त्याच्याशी सुद्धा फोनवरून चर्चा झाली. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना सुद्धा त्यांनी फोन केल्याचं सांगितलेलं आहे आणि ते सुद्धा या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होतील असं दिसते. त्यानंतर भारताच्या स्तरावरून सोनम वांगचुक हे सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज हे सुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे. अशा अनेक विद्वत्ता कायम ठेवलेल्या आणि बुद्धिवादी असलेल्या लोकांचा सध्या अभिजितला सपोर्ट आहे. कारण की लोकशाही रक्षणासाठीचं प्रत्येक आंदोलन हे सगळ्यांचंच आहे. कोणी देशविरोधी काही करण्याचा याच्यात प्रयत्न करत नाही आहेत. जोपर्यंत शांततामय मार्गाने हे आंदोलन सुरू आहे तोपर्यंत आमच्या सगळ्यांचाच त्याला पाठिंबा आहे. नक्कीच. तर आपण पाहतोय की ॲडव्होकेट असीम सरोदे असतील, त्याचसोबत अनेक जण जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि लोकशाही मार्गाने हे आंदोलन जोपर्यंत होईल तोपर्यंत आम्ही पाठिंबा देऊ. मात्र आता 6 जून रोजी हे जे आंदोलन होणार आहे त्याला आता जेनझी जे आहेत ते किती प्रमाणात पाठिंबा देत आहेत आणि पुढील जी भूमिका आहे ती सरकारची काय भूमिका राहणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.